नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात विरोधकांचा सन्नाटा नसताना महायुतीत मोठा राडा पाहायला मिळतोय. सरकारमध्ये एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 8-10 मंत्री अडचणीत आल्याचं चर्चेत आहे. धनंजय मुंडे, आदिती तटकरे, गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे, योगेश कदम, त्याचबरोबर संजय शिरसाट अशा मंत्र्यांची आता खुर्ची धोक्यात दिसते. तुम्हालाही प्रश्न पडला असेल, नेमकं घडलंय काय? नमस्कार, मी समाधान पाटील. तुम्ही पाहतात खटपट ओरिजिनल. आज राज्यामध्ये विरोधी पक्षनेता नसताना, शरद पवार शांत असताना, ठाकरे गप्प बसलेले असताना आणि काँग्रेसचं अस्तित्व जवळपास नसताना हे सगळं घडतंय. म्हणजे महायुतीतच अंतर्गत वार सुरू झाला आहे का? सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे. पहिली लढाई माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके विरुद्ध मंत्री छगन भुजबळ. कधी एकेकाळी भुजबळ यांनी सोळंके यांना साथ दिली होती, तर आता मात्र दोघे आमने सामने पाहायला मिळत आहे. दुसरी लढाई नितेश राणे विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील. विखे पाटील शांततेने तोडगा काढायला पाहतात, तर नितेश राणे आक्रमकपणे जरांगे यांच्या आंदोलनाला भिडतात. दोन्ही टोके सुद्धा आता भविष्यात मोठं राजकारण पेटवतील. तिसरी सगळ्यात मोठी लढाई म्हणजे आणि गाजलेली लढाई सुरेश धस विरुद्ध धनंजय मुंडे. धस यांनी धनंजय मुंडे यांना थेट टार्गेट केलं. संतोष देशमुख प्रकरणापासून ओबीसी मराठा संघर्ष पुन्हा उफाळून आला. चौथी लढाई गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे. गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेऊन शिंदेंना थेट चॅलेंज दिलं. ठाण्यात सत्ता हवी असेल तर शिंदेंना नाईकांच्या आक्रमकपणाला सामोरं जावं लागणार आहे. पाचवी लढाई देवेंद्र फडणवीस विरुद्ध शिंदे. महापालिका अधिकारी नियुक्तीपासून ते शहरी विकासातील 500 कोटींच्या खर्चांपर्यंत अनेक मुद्द्यांवर दोघं थेट एकमेकांना भिडलेत. मराठा आरक्षणाचं श्रेय कोणाला हे वादळही अजून थांबलेलं नाही. तर मंडळी, पवार शांत आहेत, ठाकरे गप्प आहेत, काँग्रेस कुठे दिसत नाही, तरी सुद्धा राजकारणातले मोठे स्फोट महायुतीच्या गोट्यातून होत आहेत आणि सगळे 8-10 मंत्री अडचणीत आलेले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, पुढच्या काळात महाराष्ट्रात मोठं राजकारण घडणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? या षडयंत्रांमधून आणि या लढ्यामधून कोण डाव मारेल? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये द्या. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी खटपट ओरिजिनल या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.